आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने काम करणारी शिवसेना आहे आणि चंद्र सूर्य अशी पर्यंत संपणार नाही, कारण तो एक छत्रपती शिवरायांच्या विचाराची धार हातात घेऊन पुढं काम करणाऱ्या शिवसैनिकाचा जत्था आहे. तो अखंडपणे या महाराष्ट्राच्या भूमीत जनसेवा करत सतत राहील आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व दिवसेंदिवस या महाराष्ट्रात वाढत आहे. 2 तास सत्ताच दिली, 2 तास तरी आम्ही अमित शहा आणि यांना सुद्धा बीजेपी इकडे लावून पक्षात आणू असं काय एवढं कसं काय बोल. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांचे खरे सल्लागार हे संजय राऊत होते. एका ग्रामपंचायतीच्या सरपंचानं सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. 2.5 वर्षात जर तुम्हाला एक सरपंच महाराष्ट्राचा प्रवेश करता आला नाही तर तुम्ही अमित शहा साहेबांचं बोलायचं म्हणजे उंदरानं हत्ती उचलून दाखवतो म्हणून मैदानात उतरायची अवजारी उंदरानं उंदरासारखं राहावं, हत्तीला हत्तीसारखं राहू द्यावं. माझ्या क्षमतेनुसार मला संधी मिळाली असं भास्कर जाधव म्हणतात. फक्त शिवसेनेच्या वाट्यावर त्याची संख्या निश्चितपणानं सभागृहात भास्कर जाधवांची भाषणं ऐकत असताना मला सुद्धा प्रामाणिकपणानं हे जाणवत होतं. एवढ्या प्रभावीपणानं बोलणारा, मुद्देसूद कायद्यानं परफेक्ट प्रत्येक भाषेत करणारा असा हा एक माणूस विनाकारण उद्धव साहेबाच्या ह्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या माणसाच्या जवळ अडकलेला आहे. अजूनही भास्कर जाधव साहेबांनी जर चांगला निर्णय घेतला आणि तिथून जर बाजूला गेली तर त्यांच्या नेतृत्वाला अजूनही भरपूर संधी मिळत असं त्यांचं वय आहे. आज आपण पाहतो की राजन साहेबांच्या मागे एसीबीची चौकशी लागल्यानंतर ते आपल्या पक्षामध्ये आले. आता वैभव नाईकांना देखील एसीबीची चौकशी लागली, ते देखील येतील का भविष्यामध्ये आपल्या पक्षात? चौकशीमुळं कोण पक्षात येत नसतं. मुळात उद्धव साहेबांवर चौकशी होती, त्यांनी पक्ष सोडला का? संजय राऊतांची चौकशी झाली, त्यांनी पक्ष सोडला का? अनेकांच्या चौकशा झाल्या म्हणून पक्ष कोण सोडत नाही. परंतु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तवताच परिस्थिती अशी झालेली आहे की तिथं थांबण्यात काय अर्थ नाही अशी भावना इथंपर्यंत जवळजवळ झाली. एक दिवस असा उगवत उद्धव साहेबांना आदित्य साहेबच सोडायची भाषा बोलते. आदित्य ठाकरे यांचं नाव आता विरोधी पक्ष नेते म्हणून समोर येत आहे. असं काय घडणार नाही, कारण त्यांच्याकडे संख्या नाही. पण दिलं तर महाराष्ट्रात अतिशय निकृष्ट काम करणारा विरोधी पक्ष नेता म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव घालणार. उपसा सिंचनचा शुभारंभ झाला, जरी विधानसभेला यश मिळालं नाही तरी तुम्ही एक दिलेला शब्द होता जनतेला, तो पूर्ण होताना दिसतंय. माझ्या राजकारणाचं मुळातलं ध्येयच असं आहे की यश आणि अपयश याच्या पलीकडे जाऊन मी या तालुक्यात राजकारण करत आहे. 90 साली पहिलं पाऊल मी या तालुक्याच्या राजकारणात टाकत असताना मी कुणाचाही शत्रू नाही. मी एकाच गोष्टीचा शत्रू आहे, तो या सांगोला तालुका दुष्काळ. त्या दुष्काळ हटवण्यासाठी मी माझी वकिली सोडून राजकारणात आलो हे मी बोललो होतो. ते दुष्काळ हटवण्याचं ध्येय पूर्ण होईपर्यंत मी तालुक्याच्या राजकारणात यशा आणि अपयशाच्या पलीकडे जाऊन सातत्यानं कार्यशील राहणार. पालकमंत्री म्हणले ती खरं आहे का? पण विधानसभेला जे झालं आबांनी केलं मुलांना मला ती आता ही एक गोष्ट तुमचा प्रश्न तुम्हाला उत्तरी तुम्हाला माहित आहे, मला जास्त विचारू नका. परंतु घडल्यानंतर कसं असं निवडणूक प्रत्येकाला मी आता निवडून आलो असंच वाटत असतं. मतं मोजल्यावर तरी त्यांना निश्चितपणानं चांगला विचार सुचत अशी दीपक आबाकडून मी अपेक्षा करतो. बापू, राजेवाडीच्या पाण्यासंदर्भात तुम्ही मागणी केली होती पालकमंत्र्यांकडे, मात्र त्यांनी आता स्पष्टपणे नकार दिल्याचं त्यांच्या भाषणातून जाणवतंय. तर पुन्हा पाण्यावर संघर्ष सुरू होतोय आपल्या सांगोला भागातला. नकार होत नाही किंवा त्यांनी नकार दिला नाही. पाणी गेली जवळजवळ महिना झालं चालू आहे आणि त्यामुळं पुढं उन्हाळ्यात पाणी शिल्लक राहणार नाही. या भावनेनं वरची लोक आता पाणी बंद करा आणि उन्हाळ्यात मे महिन्यात पाणी चालू करा या विचारानं मांडतायत. त्यांचा काय पाणी द्यायला गरज नाही आणि इथलंही पाण्याचं 2 दिवसात रोटेशन संपत आलंय. त्यामुळे आता मे महिन्यात पाणी सोडलं तरी चालण्यासारखी परिस्थिती झाली.
हे पाणी मिळवण्यासाठी आपण कायम पाण्यासाठी मी आणि जयाभाऊ एका विचारानं आहोत आणि एका विचारानंच आम्ही प्रश्न सोडवणार आहोत. हा प्रश्न 8 दिवसापूर्वी तयार झाला पाणी बंद करायचा. आता 9वा दिवस आहे तरी पाणी सुरू आहे. म्हणजे पालकमंत्र्यांनी या आपल्या सोलापूर जिल्ह्यात आहे सकारात्मक विचार केलेला आहे असं यातून दिसून येतं. बापू खरं तर ज्यावेळेस भूमिपूजन सुरू होतं त्यावेळेस धैर्यशील मोहिते पाटलांना खुर्ची दिली गेली नसल्याचं पाहायला मिळालं. तर काय नक्की तो प्रकार खुर्च्या त्या ठिकाणी दिली नाही बिन नाही असलं काय तर बारीक मुद्दा काढू नका कारण तिथं खुर्च्या 3 ठेवल्या होत्या आणि नियोजन थोडस अधिकाऱ्यांचं फक्त मंत्र्यांपुरतं दिसून आलं. मलाही खुर्ची नव्हती, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना नव्हती, धैर्यशील मोहिते पाटला नव्हती, बाबासाहेब देशमुख दीपक गावात बराच वेळ उभाच राहिले. तर पुन्हा आम्ही एक एक खुर्ची अशी मागून घेऊन उभा राहिलो आणि शेवटी कार्यक्रम चांगला. अधिकाऱ्यांच्या डिसापणा झाला. अधिकाऱ्यांना ढिसाळपणा म्हणता येत नाही. त्याने आमची बसाई सोय थोडी बाजूला केली परंतु मंत्र्यांच्या आग्रहामुळं आम्हाला पूजेच्या जाग्यावर जावं लागलं. बापू तुमची विधान परिषदला वर्णी लागेल अशी चर्चा सुरू आहे, किती तथ्य आहे? राजकारणात अनेक चर्चा चालतच असतात परंतु माझ्यावर आदरणीय शिंदे साहेबांचा विश्वास आहे, प्रेम आहे आणि मला कोणतं काय मिळेल याकडे मी लक्ष न देता पक्षाच्या कामात आहे. निश्चितपणानं पक्षाचं काम करण्यासाठी आज मी सक्षम आहे. पद मिळालं तरी काम करायला सक्षमच आहे, नाही मिळालं तरी मी पक्षाचं जोरदारपणानं काम करू शकतो. त्यात मला कुठली अडचण वाटत नाही. ओके बापू म्हणजे कायम चर्चेत राहणार. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.